अध्यक्षासंदर्भात सध्या अनेक चर्चा सुरू आहेत. आत्ताच अरुण डोंगळे भेटले. मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी मला राजीनामा देऊ नको असा सूचना सांगितली आणि स्वतः देणार पण घडामोडी झालेली आहेत. खरं म्हणजे ज्या घडामोडी चाललेल्या आहेत या अतिशय सकारात्मक सुरू आहेत, त्यामुळे फारसं त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही आहे. परंतु आपल्या सर्वांनाच हे ज्ञात आहे की गोकुळ दूध संघ आमचे नेते महादेवरावजी माडिक साहेब यांच्या ताब्यामध्ये 25 वर्ष होता. खूप चांगल्या पद्धतीनं संघ चालवला होता, खूप चांगल्या पद्धतीनं ठेवी होत्या, चांगला दर दिला जात होता आणि नावारूपाला आणण्याचं काम माडिक साहेब आणि PN पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळी झालेलं होतं. महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर तथाकथित तिथल्या काही मंडळींनी एकत्रित येऊन महाविकास आघाडीचं पॅनल माडिक साहेब आणि PN पाटील साहेब यांच्या विरोधात उभा केला आणि एकत्रित येऊन त्यांनी ही निवडणूक लढवली आणि मग तो संघ त्यांच्या ताब्यामध्ये गेला. परंतु आता या आत्ताच्या कालावधीमध्ये कसा कारभार चालला आहे हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्यामुळे माझ्यासारख्याला एका भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला असं वाटतंय की आता महायुतीचं सरकार राज्यामध्ये आहे तर महायुतीचाच त्या ठिकाणी अध्यक्ष व्हावा अशी माझी इच्छा आहे. आता ज्या काही घडामोडी होत आहेत, डोंगळे साहेबांनी आपल्याला काय सांगितलं आहे, मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय काय बोललेले आहेत, हे आता आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. बघूया, सकारात्मक विचार ठेवून आपण पुढे चाललेलो आहोत. पाहायला मिळायचं मात्र आता त्या ठिकाणी परत सांगा. कोल्हापूरचं राजकारण ही गटातटाचं यापूर्वी पाहायला मात्र आता गोकुळमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती हे पहा, यापूर्वी गटातटाचं म्हणण्यापेक्षा चांगला कारभार करण्याच्या दृष्टिकोनातून माडिक साहेब, PN पाटील साहेब, नरके साहेब यांनी हा संघ नावारूपाला आणला अगदी जागतिक स्तरावर. हे आघाडीचं सरकार आल्यावर हे कोणी केलं तर इथले जे माजी पालकमंत्री होते त्यांनी ती शक्कल लढवली आणि मग मुख्यमंत्री महोदयांच्या त्यावेळच्या मुख्यमंत्री महोदयांचा आधार घेऊन त्यांनी महाविकास आघाडीचं पॅनल केलं आणि म्हणून आता त्याला तसं स्वरूप आलेलं आहे. मग आताही त्याच पद्धतीनं पुढे जावं लागेल की आता महायुतीचा अध्यक्ष व्हावा ही सगळ्यांची भावना असणं स्वाभाविक आहे. सहकारात राजकारण येतं का? या गोकुळवर महायुतीचा अध्यक्ष व्हावा यासाठी आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. अजितदादांनी हा विषय इथं थांबवा अशा पद्धतीने सूचना केल्या होत्या. हे पहा, भेटी आम्ही सगळ्यांच्याच घेतलेल्या आहेत. सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय या सर्वांच्या भेटी झालेल्या आहेत. परंतु आता त्यामध्ये काय बोलणं झालंय किंवा काय घडामोडी झाली हे मला आता जाहीररित्या सांगणं आता योग्य वाटत नाही. मी सांगितल्याप्रमाणे काही गोष्टी न बोलणं हे योग्य आहे. गोकुळमधला हा मोठा भूकंप म्हणावा लागेल कारण स्वतः अरुण डोंगरे ही वस्तुस्थिती आहे की आता परिस्थिती जशी सोपी वाटत होती तशी आता राहिलेली नाही. जे पूर्वीचे नेते होते त्यांनी काय आता त्यामध्ये त्यांच्या भूमिका आहेत, परंतु जसं त्यांना वाटत होतं तसं आता चित्र राहिलेलं नाही कारण स्वतः डोंगळे साहेबांनीच कबूल केले की मी राजीनामा देणार नाही. तर आता पुढं काय होते बघूया. नो कमेंट्स. तर अदृश्य चपला आधी पाहायला मिळायचे मात्र आता उघड येतात असं देखील त्यांनी म्हटलं आहे. अदृश्य चपला राजकीय अदृश्य शक्ती मात्र आता उघड अरुण डोंगरेंनी नाही, अजूनही त्याच्या पाठीमागे काय अदृश्य शक्ती आहेत. उघड काही दिसत आहेत, काही दिसत नाहीत, त्या अदृश्य शक्ती आहेत. आणि म्हणून मी सांगितलं की चांगला निकाल कोल्हापूर दूध संघाच्या जिल्ह्याच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून शेतकरी दूध उत्पादक सभासदांच्या हिताच्या दृष्टिकोनातून निर्णय होईल असा मला विश्वास आहे. आम्ही वेट अँड वॉच करतोय. गोकुळ दूध संघामध्ये आमचा सहभाग आहे. आमच्या शोमिका माडिक संचालिका आहेत. महादेवराव माडिक याचं नेतृत्व पूर्वी करता आलेलं आहेत, आजही करणार आहेत आणि उद्याही करणार आहेत. त्यामुळे आता त्यावर काही कमेंट्स नको. खरं तर सत्ता आल्यानंतर गोकुळकडे लक्षात तुम्ही सांगितलेलं होतं त्यातच एक पाऊल म्हणता येईल का? त्यात अनेक पावलं पुढे गेलेलो आहोत आपण. सगळं झाल्यानंतर आपल्या लक्षात येईल. जवळपास स्वतंत्र झालं असं म्हणता येईल. मी नो कमेंट्स. नाही, हे पहा, येणाऱ्या महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपालिका या सगळ्या निवडणुकांमध्ये महायुती म्हणूनच पुढे गेलं पाहिजे. महायुतीचा झेंडा महापालिकेवर लागला पाहिजे, महायुतीचा झेंडा जिल्हा परिषदेवर लागला पाहिजे. यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि त्या दृष्टिकोनातून आमच्या सगळ्या
वाटाघाटी चर्चा सगळ्या सुरू आहेत. साहेब, विमानतळासंदर्भात उद्यापासून नागपूर सेवा सुरू होती. काय काय डेव्हलपमेंट आहेत, नवीन कुठल्या सेवा चालू होतात? कोल्हापूरच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला असं म्हणावं लागेल. आपल्याला कदाचित लक्षात असेल की कोल्हापूरचं विमानतळ 15 वर्षे बंद होतं. 2014 ते 19 ज्यावेळी मी लोकसभेमध्ये निवडून गेलो आणि आपण खूप त्याच्याशी पाठीशी मेहनत केली आणि त्यावेळी या विमानतळाला 274 करोड रुपये मंजूर झाले. एक अद्यावत असं कोल्हापूरच्या नावाला रूपाला साजेल असं विमानतळ इथं झालेलं आहे. एक विमानसेवा सुरू होण्याचा होता की कोल्हापूरमधून विमान चालू शकणार नाही किंवा त्याला फॉर रिस्पॉन्स मिळणार नाही. मी त्यावेळी जबाबदारी घेतली होती की 6 महिन्याचे ॲडव्हान्स पैसे आम्ही देतो, परंतु विमानसेवा चालू करा. आणि आज बघता बघता 1, 2, 3, 4, 5, 6 करत आजचं जर आपण बघितलं तर आज कोल्हापूर नागपूर, मी 2 महिन्यापूर्वी साधारण मला वाटते मार्चमध्ये मी आपल्याला सांगितलं होतं की नागपूर, गोवा, गुजरातमध्ये सुरत अशा विमानसेवा आपण चालू करत आहोत. त्यातलं एक आज सुरुवात होते ती म्हणजे कोल्हापूर नागपूर. आणखीन त्यामध्ये भर पडलेले आहे आणि आणखीन 3 विमानसेवा सुरू होत आहेत. कोल्हापूर हैदराबाद, कोल्हापूर बेंगलोर इंडिगोची पण आहे आणि हैदराबाद बेंगलोर आता स्टार एअरवेजची सुद्धा सुरू झालेली आहे. आठवड्यातून 5 दिवस कोल्हापूर नागपूरची ही विमानसेवा स्टार एअरची सुरू होते आहे. आपल्याला कोल्हापुरातून मराठवाडा विदर्भात जाण्यासाठी कुठलंही साधन म्हणजे रस्ता आपण पाहिलं तर जवळजवळ 8, 10, 12 तास लागतात. रस्ते चांगले असले तरी खूप मोठा प्रवास आहे आणि म्हणून इकडून विमानसेवा सुरू व्हावी. खूप मोठ्या प्रमाणात लोकांची येण्याची कोल्हापूरला इच्छा असते. कोल्हापूरचे लोक त्या भागात जातात आणि त्यामुळे ही विमानसेवा आज सुरू होते. कोल्हापूरकरांच्या सेवेसाठी त्याचा खूप मोठा फायदा कोल्हापूरकरांना होईल. बेंगलोर आणि हैदराबादसुद्धा आणखीन एक विमानसेवा सुरू होते. सगळ्या फ्लाईट्स फुल आहेत. आज ह्या 3 पकडल्या तर 9 विमानसेवा सुरू झालेल्या आहेत आणि नजीकच्या काळामध्ये म्हणजे आज मे महिना सुरू आहे, डिसेंबरपर्यंत कोल्हापुरातून 15 ते 17 ठिकाणी डेस्टिनेशन्स कोल्हापुरातून विमानसेवा सुरू होईल यासाठी माझा प्रयत्न सुरू आहे. विमानसेवा आता अतिशय चांगल्या पद्धतीने कोल्हापुरात तिकडं रेल्वे सेवा देखील त्या तुलनेत काही पाहायला मिळत नाही. त्या संदर्भात देखील काही नवीन सेवा विमानाचं विस्तारीकरण हे कुठल्याही शहराच्या जिल्ह्याच्या दळणवळणासाठी, व्यापारासाठी, उद्योगासाठी, पर्यटनासाठी, देवदर्शनासाठी खूप महत्त्वाचं असतं आणि त्या दृष्टिकोनातून इकडेही आपण फोकस केल्यामुळे या सगळ्या विमानसेवा आता सुरू झाल्यात. आता माननीय केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ जी येत आहेत त्यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. त्याचबरोबर काय आणखीन मागण्या आहेत आपल्या विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या. रनवे 3000 मीटर झाला पाहिजे. रनवे 3000 मीटर झाला की आपलं इंटरनॅशनल एअरपोर्ट होऊ शकतं. त्याचबरोबर एरोब्रिज आज जाण्यासाठी मोठी विमानं आल्यानंतर एअरबस किंवा त्याच्यावर मोठी विमानं आली तर त्यासाठी एरोब्रिज लागतात. तर त्या 4 एरोब्रिजचा प्रस्ताव आपण देतो. हँगर एक असला पाहिजे. कोल्हापूर विमानतळावर अजून हँगर नाही आहे, त्यामुळे नाईट हॉल्टला कुठली विमानं थांबत नाही. जर मेंटेनन्स करायचं असेल तर हँगरची आवश्यकता असते. आज मंत्री महोदयांना विनंती करून आपण ताबडतोब हँगरचं सुद्धा मंजुरी आपण घेणार आहोत, जेणेकरून एक परिपूर्ण विमानसेवा कोल्हापूरकरांच्या सेवेमध्ये राहील. रेल्वेची जी आपण माहिती विचारत आहात त्याबद्दल सगळ्यात महत्त्वाची मोठी अडचण आपली आहे ती कोल्हापूर मिरज हे दुहेरीकरण जे प्रयत्न सुरू आहे, ज्याच्यामध्ये लोकांचा विरोध आहे, काही जमिनीचं ॲक्विजिशन व्हायचं राहिलेलं आहे. ते एकदा झालं की 2 ट्रॅक झाले की मग आपल्याकडं आणखीन 10 नवीन रेल्वे आपण मागू शकतो. परंतु आज कोल्हापूर ते मिरज सिंगल ट्रॅक असल्यामुळं रेल्वेंना येण्या जाण्यासाठी अडचण आहे. आता आपण त्याचा फॉलोअप चालू आहे. ज्या दुहेरीकरणाच्या दृष्टिकोनातून काही जो निधी लागणार होता त्याची सगळी तरतूद केलेली आहे. लोकांच्याशी चर्चा करून एकदा भूसंपादन झालं आणि दुसरा ट्रॅक झाला की मग आपल्याला कोल्हापूरहून मुंबईला वंदे भारत, कोल्हापूर पुणे इंटरसिटी, कोल्हापूर मिरज अशा अनेक रेल्वेसेवा किंवा विदर्भात जाण्यासाठी, मराठवाड्यात जाण्यासाठी सुद्धा रेल्वेसेवा सुरू करता येतील. मुंबईसाठी आणखीन 1-2 नवीन रेल्वे मागता येतील. डबलिंग झाल्याशिवाय ह्या सगळ्या गोष्टीला चालना अजून मिळेल असं वाटत नाही. एकीकडे कोल्हापूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाला गरज लागली असताना आपण ती गरज कुठेतरी एक चांगल्या पद्धतीनं एक सुरळीत व्हावी यासाठी प्रयत्न करताय. इलेक्ट्रिक बस आहेत त्या मोठ्या प्रमाणावर आणताय. कसं नियोजन केलेलं आहे, मात्र अजून त्याचं जो इलेक्ट्रिक हब आहे तो अजून तयार होताना दिसत नाही. खूप वेळ घेत आहे. खूप प्रगती आहे. परवाच आपला त्या ठिकाणी एक दौरा झालेला आहे. कोल्हापूर शहरासाठी 100 इलेक्ट्रिक बसेस PM ई बस म्हणून एक योजना केंद्र सरकारची प्रधानमंत्री मोदयांची महत्त्वाकांक्षी योजना आहे. त्यातून आपण मंजूर करून घेतलेले आहेत. त्याच्यासाठी लागणारं जे सगळं बजेट आहे म्हणजे त्यासाठी लागणारं चार्जिंग स्टेशन, त्यासाठी लागणारे इलेक्ट्रिक रूम्स, त्यासाठी लागणारं
जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे सगळं केंद्र सरकारनं पैसे दिलेले आहेत. काम प्रगतीपथावर आहे. खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट आता तिथं झालेली आहे. प्रयत्न आपला असा आहे की 15 ऑगस्ट, आता हा मे महिना सुरू आहे, 15 ऑगस्टच्या आत जर त्यातलं चार्जिंग स्टेशनचं आणि इलेक्ट्रिक रूमचं जर काम झालं तर किमान 50 बसेस तरी आपण आणाव्यात आणि सेवा सुरू करावी. कारण हे सर्वसामान्य लोकांच्या म्हणजे जीवनदायिनी आहे KMT बस म्हणजे. आणि आपल्या KMTच्या बसेस जवळ 70 बसेस बंद पडलेल्या आहेत, अनेक नादुरुस्त आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून इलेक्ट्रिक बस जर आली तर हा सगळा मेंटेनन्सचा प्रश्न निघून जाईल. ऑपरेटरही चांगला आहे, ज्यांनी खूप ठिकाणी काम केलेलं आहे, ते त्यांची टीम घेऊन येतील आणि 15पासून ही सेवा सुरू होईल आणि लोकांची चांगली सोय होईल असा मला विश्वास आहे. अजून 50 बसेस त्यांनी सांगितलं 100चा पहिला प्रस्ताव होता, परंतु मोठ्या प्रमाणात बसेस खरेदी होत असल्यामुळं आणखीन 50चा प्रस्ताव म्हणजे 150 बसेस कोल्हापूरला मिळाव्यात यासाठी ऑलरेडी प्रस्ताव आपण दिलेला आहे आणि तो मंजूर होईल. तर शेवटचा प्रश्न, आलमट्टी धरणाची उंची वाढवण्याबाबत केंद्र सरकारकडे कर्नाटकचं प्रशासन दिलेलं आहे. आपल्याकडे खूप मोठा रोष पाहायला मिळतो. सांगली कोल्हापूरला पुराचा महापुराचा हे पहा, कर्नाटक काही जरी म्हणलं तरी आलमट्टीची उंची ही वाढणार नाही. हे विनाकारण अनायास काही चर्चा सुरू झालेल्या आहेत. त्याला सुप्रीम कोर्टाची स्थगिती आहे. त्यामुळे अशा पद्धतीचा कुठलाही प्रयत्न त्यांचा यशस्वी होणार नाही. लवादानं पूर्वी काय सांगितलं होतं, लवादानं नंतर काय सांगितलं, हे सगळं आपल्या समोर आहे. त्यामुळे त्याची उंची वाढली तर त्याचा निश्चित फटका आपल्याला कोल्हापूर सांगलीला बसणार आहे, हे ज्ञात आहे. जे चर्चा होती की केंद्र सरकारनं परमिशन दिली, केंद्र सरकारकडे आज झालं, असं काही कोणतीही गोष्ट झालेली नाही. एखादं राज्य केंद्र सरकारकडं आम्हाला अशा पद्धतीची सुविधा पाहिजे म्हणून जाणं ठीक आहे. महाराष्ट्रसुद्धा आम्हीसुद्धा आमचं शिष्टमंडळ घेऊन आम्ही आपले केंद्रीय जल मंत्री CR पाटील साहेबांना भेटून या बाबतीतल्या सगळ्या ज्या सिरियस गोष्टी आहेत त्या सगळ्या सांगितलेल्या आहेत. त्यामुळे या बाबतीत कुठलीही भूमिका अजून घेतलेली नाही आहे केंद्र सरकारनं. आणि अशा पद्धतीनं दांडगाव्यानं जर कर्नाटक सरकारनं काय करण्याचा प्रयत्न केला तर आपण त्याला पूर्ण ताकदीनं विरोध करणार आहोत.